हॅलो. हे दीपा, मी सविता बोलतीये. केव्हाचा फोन लावतीये पण तू उचलतच नाहीये. ते ताई ते काय ना ताई, हे बघ, मी तुला 1,00,000 रुपये दिलेत. 6 महिने झालेत. आजपर्यंत तू 1 रुपया सुद्धा दिला नाहीये. तेव्हा खरंच गरज होती म्हणून तुला पैसे दिले. ते माझेही पैसे नव्हते, बाहेरून कोणाचे तरी घेऊन दिले होते. 1 महिन्यात परत देते म्हणाली होतीस. 6 महिने झाले तरी दिले नाहीयेत. ह्या 6 महिन्यात तुझ्यामुळे मला उत्तर द्यावं लागलंय त्यांना. मी आत्ताच तुझ्या घरी येतेय. लगेच मला हातात 1,00,000 रुपये हवेत. बास. ताई, मी पुढच्या आठवड्यात नक्की देते. मला काहीच ऐकायचं नाहीये. 1 तासात मी तुझ्या घरी पोचतीये. हां. अहो ऐका ना, मी ना माझ्या मैत्रिणीकडून अडचणीसाठी तिच्याकडून 1,00,000 रुपये घेतले होते. 6 महिने झाले, पण आजपर्यंत एकही पैसा दिला नाहीये. ती 1 तासात घरी येतेय, कळत नाहीये काय करू. जर मी तिला भेटले ना तर गडबड होईल. तिला सांगा मी गावी गेलीये. ठीक आहे. कोण आहात तुम्ही? काय हवंय? मी तुमच्या बायकोची मैत्रीण आहे, हो, सविता. असं आहे का? दीपाला भेटायचं होतं. ती एका लग्नासाठी बाहेर गेलीये, तिला उशीर होईल. काही हरकत नाही, मी थांबते. मी आत येऊ? हा, ठीक आहे, या ना. बसा. हा, तुम्ही काय म्हणालात? दीपा कुठे गेलीये? आमच्या ओळखीच्या नातेवाईकांकडे लग्न आहे, आता तिकडे गेली आहे, त्यामुळे ती. बरं, असं आहे. काही हरकत नाही, थोडं थांबून तिला भेटूनच जाईन. चहा कॉफी काही घेणार? नाही, चहा कॉफीची सवय नाहीये मला. ठीक आहे, तुम्ही आज जाऊन पुन्हा उद्या याल का बरं? तिला यायला आज रात्रच होईल असं वाटतंय मला. काही हरकत नाही, किती उशीर झाला तरी रात्रीपर्यंत वाट बघेन मी तिची. असं आहे का? पण तुम्हाला तिला एवढं भेटायचं काय? अर्जंटली तिने 1,00,000 रुपये मागितले. मी सुद्धा 1,00,000 दिले तिला. पैसे घेऊन 6 महिने झाले, 1 रुपया सुद्धा अजून दिला नाहीये. ओ, पैसे वापस करायचे का? तुम्ही तिचे मिस्टर आहात ना, तुम्हाला तिने सांगितलं नाही? मला याबद्दल काही सांगितलं नाही. मला येऊन इतका वेळ झालाय, तुमची बायको अजून आली नाही. अहो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आता घरी जा आणि उद्या सकाळी वाटल्यास परत या. बरं, ठीक आहे, मी निघते. ती आल्यावर तिला सांगा मी आले होते. जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढे लवकर पैसे दे. हो हो, ठीक आहे. चला, मी निघते. दीपा, बाहेर ये बरं, तुझी मैत्रीण गेली. ये. अरे बापरे, आत्ता कुठे जरा बरं वाटतंय. आत्तापर्यंत खूप घाबरले होते. अरे, हा कोणाचा फोन आहे? तिचाच असेल. हा? अरे बापरे, आता ती परत येईल का? काय नाटक आहे हे?